सिया आणि चेतन एका पार्टीमध्ये भेटले होते. दिवाळीच्या निमित्ताने एक पार्टी ऑर्गनाईज करण्यात आली होती. तिथे त्या दोघांची भेट झाली आणि त्यानंतरच त्यांचं प्रेम प्रकरण खऱ्या अर्थाने सुरू झालं होतं. प्रेम प्रकरण तर सुरू झालं होतं, पण सियाच्या घरी वेगळ्याच गोष्टी सुरू होत्या. सियाच्या घरच्यांनी तिचं लग्न ठरवलं होतं. ते लग्न ठरवलं होतं केतन अगरवाल याच्यासोबत. घरच्यांच्या विरोधात सियाला जाता येत नव्हतं. सियाच्या घरच्यांनी तिचा साखरपुडा सुद्धा केला होता. पण सिया आणि चेतन हे गेल्या काही काळापासून एकत्र होते, रिलेशनशिपमध्ये होते. दोघांना जो केतन आहे तो त्यांच्यामधला अडसर ठरत होता आणि म्हणूनच लग्नाच्या आधी केतनला संपवायचा असा दोघांचा प्लॅन होता. त्यासाठी कॅफेमध्ये सुद्धा त्यांनी प्लॅनिंग केलं. Googleवर सुद्धा सर्च केलं की कशा पद्धतीने हे एक्झिक्यूट करता येईल आणि त्यांचे प्लॅन सुद्धा ठरले होते. तुम्ही अनेक व्हिडिओज बघितले असतील, बातम्या वाचल्या असतील, त्याच्यामध्ये हे सुद्धा समोर आलेलं आहे की याआधी सुद्धा सियाने असा एक प्लॅन केला होता. लोहगडावरच त्याला मारायचा प्लॅन केला होता, केतनला मारायचा प्लॅन केला होता, पण तो फसला होता. दुसऱ्या वेळेस तिने पुन्हा एकदा प्लॅनिंग केलं आणि हे प्लॅनिंग फुल प्रूफ होतं. पण जे म्हणतात ना, गुन्हेगार कितीही हुशार असला तरी सुद्धा काही ना काही चूक करतो आणि अशीच चूक सिया आणि जो आरोपी आहे चेतन यांनी केली होती. चेतन तिथे हुडीमध्ये आला होता आणि ऊन असताना जवळजवळ 40 डिग्रीपर्यंत तापमान असताना एक तरुण हा हुडी घालून या गडावर काय येतोय असा संशय पोलिसांना आला. सीसीटीव्हीमध्ये त्यांचे खाणाखुणा सुद्धा दिसल्या आणि पोलिसांचा संशय बळवल्यानंतर दोघांकडे चौकशी केली आणि त्यानंतर हे सगळं बिंग फुटलेलं आहे. सिया आणि चेतनने जो खून केलेला आहे यामुळे महाराष्ट्र एका अर्थाने हादरून गेलेला आहे. अनेक प्रश्न विचारले जात आहेत. सियाने घरच्यांना सांगायला हवं होतं किंवा लग्न मोडायला हवं होतं, अशा अनेक गोष्टी आहेत. पण या सगळ्यामध्ये तिला ज्याने मदत केली किंवा तिचा जो बॉयफ्रेंड होता चेतन, हा नेमका कोण होता याच्याबद्दल अनेक प्रश्न विचारले जात आहेत. आणि हा चेतन नेमका कोण होता, त्यांची ओळख कधी झाली होती, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे. चेतनचं नाव आहे चेतन चौधरी. चेतन 23 वर्षाचा तरुण आहे. त्याने खरं तर BBAचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन याचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. घरची पार्श्वभूमी व्यावसायिक आहे. घरचा त्यांचा ड्रायफ्रुट्सचा बिझनेस आहे आणि पुण्यातल्या मार्केट यार्ड भागामध्ये त्यांचं ते ड्रायफ्रुट्सचं दुकान सुद्धा आहे. आता हा जो चेतन अगरवाल आहे आणि रिया यांचं जे घर आहे किंवा रिया गोयल फॅमिली आहे, त्यांची दुकानं जवळपास आहे आणि अर्थातच व्यापारी वर्गामध्ये त्यांची ओळख आहे. एकमेकांची कुटुंब एकमेकांना ओळखत होती, हे सगळं माहीत होतं. पण त्यांच्या प्रेम प्रकरणाबद्दल मात्र घरी फारसं माहीत नव्हतं. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जो केतन आहे, जो रियाचा होणारा नवरा होता, त्याला सुद्धा यांच्या मैत्रीबद्दल माहीत होतं. पण यांची मैत्री नाही तर प्रेम प्रकरण सुद्धा आहे याची चुणूक मात्र केतनला लागलेली नव्हती. मी जसं म्हटलं की त्याने BBAचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. हा मार्केट यार्ड भागातल्या बाबूलाल चौधरी यांचा मुलगा आहे, ज्यांचं दुकान आहे मार्केट यार्डमध्ये. त्यांच्या चेतन चौधरीच्या वडिलांचा ड्रायफ्रुट्सचा व्यापार आहे. चेतनचं वय जसं म्हटलं 23 वर्ष आहे आणि त्याने BBAचं शिक्षण घेतलेलं आहे. चेतन हा उत्तम क्रिकेटर सुद्धा आहे. म्हणजे त्याला क्रिकेट खेळायचा खूप आवड आहे. अनेक ठिकाणी तो क्रिकेट खेळलेला आहे. त्याला रणजी क्रिकेट खेळायचं होतं. वेगवेगळ्या टुर्नामेंट्समध्ये सुद्धा भाग घ्यायचा होता आणि तो त्याचा एक छंद सुद्धा होता. गोयल आणि चौधरी यांची दुकान आहे ती जवळ-जवळ होती आणि एकमेकांच्या मी जसं म्हटलं की त्यांना फॅमिली माहिती सुद्धा होत्या. एका पार्टीमध्ये खऱ्या अर्थाने दोघांची ओळख झाली होती आणि त्यानंतरच त्यांच्या प्रेम प्रकरणाला सुरुवात झाली होती. आता व्यापारी होते दोघांचे आई-वडील, त्यामुळे एकाच भागामध्ये दुकानं सुद्धा होती. त्यामुळे ती एक ओळख होती. कुटुंबामध्ये येणं-जाणं असायचं. घरचे कार्यक्रम असतील, समारंभ असतील याच्यामध्ये सुद्धा एक तोंड ओळख दोघांची होती, माहिती होतं आणि एका पार्टीमध्ये खऱ्या अर्थाने त्यांची ओळख झाली होती आणि त्यानंतरच त्यांचं प्रेम प्रकरण हे सुरू झालं होतं. मी जसं म्हटलं की चेतन हा तिथेच वडिलांचा जो बिझनेस आहे तो त्याने सांभाळायला घेतला होता. गेल्या 1.5-2 वर्षापासून वडिलांचा बिझनेस हा स्वतःच सांभाळत होता आणि पुढे सुद्धा त्याला ते कंटिन्यू करायचं होतं. रियाच्या वडिलांचा सुद्धा मसाल्याचा व्यापार होता आणि त्यांचं दुकान सुद्धा त्याच मार्केट यार्ड भागात होतं आणि ते तिथं व्यवसाय करत होते. पण जेव्हा सियाचं लग्न ठरलं आणि तिची एंगेजमेंट झाली, त्यानंतर ह्या दोघं पॅनिक झाले, कारण तिचं लग्न सुद्धा पुढच्या काही दिवसांमध्ये होणार होतं आणि म्हणूनच हे जर लग्न झालं तर मग आपलं काय होणार, ही भीती त्यांना सतावत होती आणि त्यामुळे त्यांनी हा सगळा मर्डरचा प्लॅन आखला होता. जो केतन आहे त्याने रियाच्या बर्थडेसाठी एक सरप्राईज सुद्धा प्लॅन ऑर्गनाइज केलं होतं. महाबळेश्वरला दोन्ही फॅमिलीज या एकत्र येणार होत्या, पण त्याच्या आदल्या दिवशीच
सियाने हट्ट केला होता की आपण लोहगडावर जायचंय, आपल्याला ट्रेकिंग करायचंय. पण यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ज्या दिवशी हा खून झाला त्याच्या 2 दिवस आधी सुद्धा सिया आणि जो जो केतन आहे तो लोहगडावर गेलेले होते. तर त्यावेळेस सुद्धा तिने अटेम्प्ट केला होता की त्याला ढकलून द्यायचा. पण जेव्हा तिने त्याला धक्का दिला त्यावेळेस एका झुडपामध्ये तो अडला आणि जेव्हा तिला कळलं की आपला प्लॅन काही फसलेला आहे, तो काही सक्सेसफुल झालेला नाहीये, तेव्हा तिने "साप आला, साप आला" असं म्हणत जाऊन केतनला मिठी मारली होती आणि "मी घाबरले होते त्यामुळे तुला धक्का लागला" असं कारण त्याने त्यावेळेस दिलं होतं. खरं तर केतनच्या वडिलांची इच्छा नव्हती की त्यांनी पुन्हा एकदा लोहगडला जावं कारण दुसऱ्या दिवशीच ते सगळे महाबळेश्वरला जाणार होते. पण सियाने हट्ट केल्यामुळे ते दोघं लोहगडच्या ट्रेकला गेले होते. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की तिथले जो वॉचमन आहे त्या लोहगडचा जो सुरक्षा रक्षक आहे, त्याने सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्याने म्हटलेलं आहे की जो सिया होता आणि केतन होते यांचं तिकीट सुद्धा तिथे काढलेलं नव्हतं. जे तिकीट खाली फाडावं लागतं कारण तिथे नेटवर्क नव्हतं आणि त्याने त्यांना म्हटलं होतं की तुम्ही जेव्हा परत याल तेव्हा ते सगळं पे करा. त्याचा जो फोटो आहे तो स्कॅनरचा फोटो घेऊन जा असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. तो म्हटला की हे दोघं गडावर गेल्यानंतर काही वेळातच चेतन आहे तो सुद्धा गडावर आला होता. त्याने ती हुडी घातली होती, कानामध्ये हेडफोन्स होते आणि तो तिकीट काउंटरकडे न बघताच पुढे गेला होता. जेव्हा मी त्याला हटकलं त्यावेळेस तो म्हणाला की मी वरनं जेव्हा खाली येईल तेव्हा मी तुमचे पैसे पे करीन. पण ही सगळी जी घटना झाली त्यानंतर जेव्हा तो हा सगळा खून झाला त्यानंतर जो चेतन होता तो एकटाच गडाच्या खाली आला आणि त्यावेळेस तो काउंटरकडे न बघता तिकिटाचे पैसे न भरता तो तिथनं निघून गेला होता, पळून गेला होता. असं सुद्धा आता त्या वॉचमनने या सगळ्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे बघणं महत्त्वाचं असणार आहे की या केसमध्ये आणखी कुणी आहे का? याचे धागेदोरे कुठपर्यंत जात आहेत आणि हे सियाने नेमकं पाऊल का उचललं? घरी काही प्रेशर होतं का? या सगळ्या गोष्टींची उत्तरं त्यांच्या तपासामधनं येणार आहेत. 7 दिवसांची दोघांनाही पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. त्यांच्या पोलीस कस्टडीमध्ये पोलिसांच्या तपासामध्ये आणखी खुलासे होण्याची सुद्धा या सगळ्यामध्ये शक्यता आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.